हॅलो मित्रांनो, मी आहे रोहित पगार. मी आपल्या 2027च्या स्टुडंटसाठी MST CET आणि JEEच्या ऑल स्टुडंटसाठी घेऊन येते ऑर्गॅनिक ऑल इन्फॉर्मेशन, ऑल रिॲक्शन, ऑल जेवढी थेरी असणार तेवढी पूर्ण ऑर्गॅनिक मी कव्हर करणार आहे 10 to 20 डेजमध्ये. पूर्ण प्लेलिस्ट आहे. तुम्ही केव्हा बी बघणार तर पहिल्या व्हिडिओपासून तर शेवटच्या व्हिडिओपर्यंत तुम्ही नक्की बघा. तुमचे प्रत्येक क्वेश्चन ऑर्गॅनिकचे सॉल्व्ह होणार, ही माझी गॅरंटी. मी स्वतः आत्ता रिसेंटली MST CET पास आउट झालो आहे आणि माझी ऑर्गॅनिकवर कमांड चांगली आहे. तुम्हाला दिसेलच येणाऱ्या ह्या व्हिडिओमध्ये माझी कॉन्टेंट, मी कशा पद्धतीने ऑर्गॅनिक तुम्हाला मी सांगतो आणि तुम्ही कसे समजून घेता. तुम्हाला मी माझ्या लेक्चर केल्यानंतर गॅरंटी देतो की तुम्हाला रिव्हिजन करायची गरज राहणार नाही. ऑर्गॅनिक तुम्हाला बघायची गरज राहणार नाही. तुम्हाला फक्त ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे वाटलं थोडंसं वरवर रिॲक्शन बघितलं तर तुम्हाला 100% तुम्हाला आठवणार म्हणजे आठवणार. तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची काम नाही. फक्त तुम्ही लेक्चर व्यवस्थित बघजा. मी प्रत्येक डिटेल आपण बेसिक लेक्चर 1 किंवा 2 लेक्चर हे बेसिक ठेवणार. त्याच्यानंतर चालू करणार आपण 11 आपण बेसिकमध्ये कव्हर करून घेऊ. मग मेन म्हणजे 12ची ऑर्गॅनिक कंप्लीट करण्याच्या आधी मी तुम्हाला म्हणजे ऑर्गॅनिक आपण एक पॅटर्नमध्ये लक्ष शकतो. ऑर्गॅनिक म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये ऑर्गॅनिक काय आहे, ऑर्गॅनिकचे बेसिक, ऑर्गॅनिक नॉमेनक्लेचर वगैरे, बेसिक नॉमेनक्लेचर वगैरे सगळं आपण काय रूल आहे काय आहे ते सगळं आपण बघू. आणि त्याच्यानंतर आपण येऊ 12वर. नंतर आपण फेनॉल घेऊ. फेनॉल, इथर, ईस्टर, कार्बोक्झिलिक ॲसिड यांच्या ऑल रिॲक्शन बघू. अमाइन्स, लास्टला अमाइन्स बघू आपण. अमाइनच्या ऑल रिॲक्शन, कार्बोक्झिलिकच्या ऑल रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन अँड प्रिपरेशन. आपण एक साथ 2-2 चॅप्टर कव्हर करू. म्हणजे एका वेळेस आपण कसं करतो, सिलेबसमध्ये कसं दिलंय की एककडे फिनॉल आहे, एककडे काही आहे. आपण तसं नाही, एक साथ 2-2 चॅप्टर कव्हर करू. म्हणजे एककडे फिनॉलची प्रिपरेशन बघू, तर एककडे फिनॉलची रिॲक्शन बघू. असं कंप्लीट आपण ऑर्गॅनिक कंप्लीट करू. आणि कोणाला कुठेही जाण्याची गरज नाही. माझ्या व्हिडिओ बघितल्यानंतर कोणाला काहीच अडचण येणार नाही एवढी गॅरंटी. फक्त तुम्ही पहिले जेवढे बी माझी प्लेलिस्टमध्ये जेवढे बी ऑर्गॅनिकचे व्हिडिओ येणार हे पहिल्यापासून तर शेवटपर्यंत पूर्ण बघा. 100% तुम्हाला पूर्ण गॅरंटी देतो की तुम्हाला ऑल कन्सेप्ट समजतील. तुम्हाला थेअरीपासनं तर तुम्हाला सगळे कन्सेप्च्युअल क्वेश्चन 2021 पासून तर 2026 पर्यंतचे ऑर्गॅनिकचे क्वेश्चन सगळे तुम्हाला समजतील. आता रिसेंटली 2026च्या ऑर्गॅनिकमध्ये म्हणजे कन्सेप्च्युअल जास्त विचारलेले आहे ऑर्गॅनिकचे क्वेश्चन. हे पूर्ण ऑर्गॅनिकचे क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार. व्हिडिओ यायला थोडा टाइम लागू शकतो. प्लेलिस्ट मागे पुढे 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकतं. आणि ज्यावेळेस ती व्हिडिओ येणार त्या व्हिडिओमधनं तुम्हाला संपूर्ण माहिती आणि एकदम डिटेल्स. आपल्याकडे साहित्य कमी आहे म्हणजे दाखवाय वगैरे. मी लॅपटॉपवर घेणार शक्यतो ऑर्गॅनिक. लॅपटॉप नाही ती ब्लॅकबोर्डवर बी घेऊ शकतो. ते बघतो मी आता माझ्या ॲडजस्टमेंटनुसार की मला कसं ते जमतं. तुम्हाला कशा पद्धतीने मी बेस देऊ शकतो याची मी पूर्ण गॅरंटी करेल. पण आपली ऑर्गॅनिक पहिले मी पूर्ण होल ऑर्गॅनिक कव्हर करेल. 11th and 12ची काही माझे नोट्स आहे मी त्याच्यातनं प्रिपेअर करेल की तुम्ही कसं केलं पाहिजे, काय नोट्स म्हणणं, काही रिॲक्शन मी तुम्हाला देईल. फक्त एक लेक्चर झाल्यानंतर आणि लेक्चरच्या आधी तुमचा माइंडसेट हे लिसनिंगचा पाहिजे. म्हणजे तुम्ही ऐकलं पाहिजे. नाही तर तुम्ही काय पलंगावर बसून लेक्चर करताय, नाही तसं नको. फुल अटेंडन्स पाहिजे तुम्हाला. लेक्चर केल्यानंतर, लेक्चर झाल्यानंतर जे लेक्चरमध्ये सांगितले ते लेक्चरमध्येच होऊन जायला पाहिजे. नंतर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही एवढी गॅरंटी देतो. ओके, अजून काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपली ऑर्गॅनिकची प्लेलिस्ट येत आहे. हे 11th and 12 दोघी स्टुडंटला कामात येईल. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये जे केमिकल इंजिनिअरिंग करताय त्यांना सुद्धा रिॲक्शन लागतात. त्यांना म्हणजे आपण बेसिक सगळी घेऊन त्याच्यामध्ये. म्हणजे कॅटलिस्ट काय काम करतो, इन्व्हर्टर काय काम करतो, अजून प्रोमोटर काय काम करतं हे तुम्ही नाव ऐकले असणार. मी हे पुरी इन्फॉर्मेशन घेईल की कोण काय काम करतं, रिॲक्शन काय आहे, रिॲक्शनची गरज काय आहे, आपण केमिकल इंजिनिअरिंग आली का याची म्हणजे आली का, गरज काय, याचे पूर्ण एक्झाम्पल मी हे बेसिक 1, 2, 3 लेक्चर घेणार. याच्यामध्ये तुम्हाला पुरी ऑर्गॅनिक अँड केमिस्ट्री समजेल की केमिस्ट्री आहे काय, ऑर्गॅनिक आहे काय, ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याच्यात येईल. ओके गाईस, या आपल्या व्हिडिओमध्ये प्लेलिस्ट पूर्ण बघा आणि सांगा की ऑर्गॅनिक कशी वाटली. तुम्ही ऑर्गॅनिक म्हणजे आतापर्यंत तुम्ही ज्या बी कोचिंगमध्ये ऑर्गॅनिक बघितली असणार तिथे अशी ऑर्गॅनिक कधी बघितली नसणार एवढी गॅरंटी देतो. ऑर्गॅनिकमध्ये तुम्हाला हार्ड वाटत होती पण आता ऑर्गॅनिक एकदम मस्त वाटेल. थँक्स फॉर वॉचिंग गाईस.